मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांच्या कालखंडामध्ये सैनिकांना विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बक्षिसे व देणग्या दिल्या जात असत. काहींना जखमेच्या स्वरूपाप्रमाणे 200, 100, 50, 25 होऊन बक्षीस दिले जात होते. हत्ती घोडे देखील बक्षीस दाखल दिले जात होते. काहींना मौल्यवान अलंकार मिळत असे. शिवाजी महाराजांच्या या छोट्या आमदानीमध्ये अनेक लहान मोठ्या लढाया खेळाव्या लागल्या. त्यामुळे संरक्षण खात्यावरील मराठी राज्याचा खर्च अधिक होता. सैनिकांना शस्त्रे, लष्करी साहित्य सरकारामधून दिले जात असत. बारगेरांना घोडे दिले जात असत. शिवाजी महाराजांच्या लष्करांचा तळ अगदी साधा असे. मोगली दिमाग त्यामध्ये बिलकुल नव्हता. सैनिकांना मोहिमेत स्त्रियांना नेण्याचा मज्जाव होता. सैनिकांच्या तळावरती फक्त 2 तंबू असत, एक राजासाठी व दुसरा मंत्र्यांसाठी. अशा तऱ्हेने काटकसरीचे धोरण स्वीकारल्यामुळे मराठी राज्याचे मोहिमेवरील खर्चाचे प्रमाण अत्यंत अल्प होते. सरकारच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे शेतसारा होता. मराठी मुलकामध्ये शेती व्यवसायाकडे विशेष लक्ष शिवरायांनी पुरवले होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी